नमस्कार मित्रांनो, DDM न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. माझ्यासोबत आज आहे प्रभाग क्रमांक 8 विजयी झालेले शेख अय्याज भाई. शेख अय्याज भाई हा एक उमदा तरुण आहे. नेतृत्व करण्याची संधी मतदारांनी त्याला दिलेली आहे. यापूर्वी त्यांनी उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून मिळवण्यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते राहिलेले आहेत. त्यांनी आपल्या प्रभागामधून नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केलेले आहेत. मग त्या समस्या त्यांच्या कचरा असेल, पाणी असेल, लाईट असेल, याचबरोबर प्रशासनातल्या बी काही तक्रारी असतील, कामं असतील, त्या सोडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. विशेष करून जे साधेसुधे भांडणं होतात आणि लोक पोलीस स्टेशनकडे जातात, तर त्यांच्या त्या पोलीस स्टेशनच्या तक्रारीसुद्धा निवारण्याचं काम करून त्यांनी पोलीस प्रशासनाला मोठा हातभार लावलेला आहे. याशिवाय ज्या काही मुस्लिम समाजाच्या वेगवेगळी सामाजिक उपक्रम आहेत, त्याच्यामध्येही त्यांचा हिरहिरीनं भाग राहिलेला आहे. म्हणजे एकूणच प्रभागातील लोकांच्या, शहरातील लोकांच्या आणि पोलीस आणि नगरपालिका प्रशासनाच्या एक दुवा म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. असे शेख अय्याज भाई माझ्यासोबत आज आलेले हैं, त्यांच्याशी आपण छोटेखानी संवाद मिली है. इसके बारे में आपका क्या कहना है, क्या कहेंगे आप इसके बारे में? धन्यवाद मधेवाड सर. DDM मराठी न्यूज चॅनलचा मी सर्वप्रथम आभार मानतो की त्यांनी मला इथं आपल्या कार्यालयात बोलून सत्कार केला व माझी बाईट घेण्यासाठी बोलले. सर, मी तुमच्या माध्यमातून असं सांगतो की प्रभागांच्या जेवढे बी आमचे लोक आहेत त्यांचा खूप खूप आभार व मला त्यांनी संधी दिली. आणि राहिली दुसरी गोष्ट, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून उमेदवार होतो आणि आम्ही सर्वजण माननीय माजी मंत्री बाळासाहेब जाधव साहेब आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अहमदपूरमध्ये इलेक्शन लढविलं. साहेब, आमचे मुद्दे जे होते विकासाचे मुद्दे होते. तुम्ही आमचा वचननामा बघा किंवा आमचे बाईट बघा. आम्ही जे लोकांना आश्वासन दिले ते फक्त विकासाचेच आश्वासन दिलेले आहेत आम्ही. आणि आमची लढाई विकासाच्या मुद्द्यावरच लढाई झालेली आहे. आणि आमचे 16 नगरसेवक निवडून आले ते विकासाच्या मुद्द्यावर. इतर कोणताही मुद्दा घेऊन आम्ही जनतेसमोर गेलो नाही. आम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढलो साहेबाच्या मार्गदर्शनाखाली आणि आम्ही विजय झालो. आणि आमचे 16 नगरसेवक बहुमत आमच्याकडे आहे नगर परिषद. बरोबर आहे. तुम्ही ज्या प्रभागाचं नेतृत्व करता किंवा ज्या प्रभागातल्या लोकांनी तुमच्यावर विश्वास टाकून तुम्हाला निवडून दिलेला आहे, तो प्रभाग क्रमांक आहे 8. हा प्रभाग क्रमांक जुन्या आणि नवीन गावाचा संगम आहे. म्हणजे तुम्ही जिथे राहता ती अराफत कॉलनी ही नवीन वसलेली आहे, तर भीमनगरपासूनचा जो भाग आहे तो जुना अहमदपूर आहे. आणि या दोन्हीच्या विकासाची कामं तुम्ही करण्याचं आश्वासन दिलेलं आहे, ते तुम्ही जे करता. पण त्याचबरोबर आपल्याला एक गोष्ट प्रकर्षानं या ठिकाणी बघावं लागेल की जे काही गरीब आणि चांगले उच्चभ्रू नागरिक आहेत त्यांच्या वस्तीमध्ये सोय द्यावं लागणार आहे. गरीब नागरिकांच्या ह्याच्यावर तुमच्या भागामध्ये विशेष करून स्वच्छतेचा प्रश्न गंभीर असल्याची बाब वारंवार समोर आलेली आहे. तर त्या दृष्टीनं तुमचं सभागृहात गेल्यानंतर काय प्राधान्य किंवा कुठल्या गोष्टीला तुम्ही पहिल्यांदा महत्त्व देणार आहात? हां, बरोबर सर. स्वच्छताचा आमच्या वार्डात विषय आहे. पण त्या संदर्भात मी एक काम करणार आहे. मी त्यांना सांगितलं आहे डस्टबिनसाठी एक मोठा डस्टबिन जे आहे ते आपण एक 4-5 जागी चौकमध्ये ठेवायचं आहे. आणि दररोज जे गाडी येईल त्या डस्टबिनमधून ते कचरा घेऊन जाईल आणि दुसरे रिकामी तिथं ठेवेल. त्याच्यानं असं होणार आहे की लोक रोडवर कचरा फेकणार नाहीत, नालीमध्ये फेकणार नाहीत. आता गाडीचा काही टाईम राहत नाही कचऱ्याचे. समजा एक दिवस गाडी आली तर 2 दिवस गाडी येत नाही, असे बहुतेक शहरामध्ये कंप्लेन आहेत. बरोबर. म्हणून त्याचा एकच मार्ग असा आहे की जिथं कचरा फेकतात लोक तिथं एक आपण मोठे डस्टबिन ठेवायचं. त्या डस्टबिनमध्ये कचरा लोकांनी टाकावे आणि नगर परिषदच्या लोकांनी 2 दिवसात 3 दिवसात काय होणार त्याला उचलून घेऊन जावे. बरोबर आहे. म्हणजे त्या भागातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं स्वच्छता ही महत्त्वाची आहे आणि त्याला त्यांनी विशेष प्राधान्य देणार असल्याचं. दुसरी एक बाब आहे की तुम्ही ज्या अराफत कॉलनीमध्ये राहता तिथं नव्यानं खूप मोठे रस्त्याची अडचण होती आणि माननीय सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी मोठ्या प्रमाणात देऊन त्या भागात रस्ते केलेले आहेत. नागरिकांच्या सोयी त्या ठिकाणी केलेली आहे.
आणि आणखीन बी काही रस्त्याचा अनुशेष आहे, त्यासाठी काय करणार आहात? जसं अर्फात कॉलनीचा विषय आहे, शंकरनगरचा विषय आहे. शंकरनगर सोफिया कॉलनीमध्ये बी साहेबांनी निधी दिलेत, अर्फात कॉलनीमध्ये बी निधी दिलेले आहे. राहिलेला विषय अर्फात कॉलनीचा 4 एकरचा, ते थोडं आरक्षण असल्यामुळे तिथं कोणतीही निधी टाकता येत नाही, काम करण्यात अडचण होत आहे. नगर परिषदच्या मार्फत आपण मोजमाप करून घेतलेले आहेत मध्यवर्ती साहेब, आणि ते फाईल मंत्रालयामध्ये गेलेली आहे आरक्षणसाठी. ते उठवण्यासाठी मी 6 महिन्यात साहेबांना मला सांगितले आहेत की 6 महिन्यात ते आपण पाठपुरावा करून आरक्षण उठवण्यात येईल. मग नंतर निधी टाकता येते आणि तिथला बी विकास 4 एकरमधला जे आता घरं बनले तिथं ते बी विकास होणार आहे. बरोबर आहे अजून. या निमित्तानं आणखीन एक प्रश्न समोर आलेला आहे, की तुम्ही शंकरनगरचा उल्लेख केला, की तो जो भाग आहे अर्फात कॉलनी बरोबरचा, तिथलं मूल्यांकन हे अव्वाच्या सव्वा झालेलं आहे. मूल्यांकन हे चुकलेलं आहे. आणि हा नवीन भाग आहे, की म्हणजे प्लॉटिंग पडलेली आहे, लोकांनी प्लॉटिंग घेतलेली आहे, पण तिथे NA लेआउट मंजूर नसल्यामुळं अनेक लोकांना अडचणी येत आहेत किंवा त्यांना बैनामा करणं शक्य होत नाही. का? तर कुठल्यातरी शासकीय ह्याला जमीन दिल्यामुळं मूल्यांकन वाढलेलं आहे तिथलं. तर ते मूल्यांकन कमी करण्यासाठी काही प्रयत्न करणार आहात? नक्की नक्की प्रयत्न करणार आहे मी. ते मूल्यांकन कसं कमी होईल. तर शासकीय जमीन जे तुम्ही आपण म्हणले हॉस्टेलसाठी ते दिले अनुसूचित जाती जमातीसाठी, त्याच्यानंतर जे व्हॅल्युएशन वाढलं तर रजिस्ट्रीसाठी खूप काही अडचणी तिथे येत आहेत. मी त्याच्यात CO साहेबाला काय मार्ग निघत आहेत ते बोलून मी करतो. जे ओपन स्पेस आहेत किंवा जे काही ऐतिहासिक ठेवा आहेत, त्या नगरपालिकेनं जतन केल्या पाहिजेत आणि ओपन स्पेसच्या माध्यमातून आपल्या भागामध्ये जे लहान मुलं आहेत किंवा वृद्ध नागरिक आहेत, त्यांच्यासाठी एखादी गार्डन व्हावं असं वाटतं का तुम्हाला? गार्डन आहे आपल्याकडे तिथं. हं. थोडा त्याचा अधुरा काम झालेलं आहे. 30-40% काम झालेलं आहे. अजून 60% काम बाकी आहे. ते नगर परिषदच्या ज्या CO होते त्यांनी काही लोकवाटा भरलं नाही म्हणून ते काम झालं. अहमदपूर शहरामध्ये जे वाहतुकीची कोंडी होत आहे आणि बऱ्याच चौकामध्ये CCTV कॅमेरे नाहीत किंवा तुमचा जो प्रभाग आहे, मला वाटतं हिनोलॉजच्या तिथं बसलेला आहे, पण पुढे टिपू सुलतान चौक असेल किंवा आणखीन शंकरनगरच्या भागात असेल, तिथं सुद्धा एक CCTV कॅमेरा असणं गरजेचं आहे. आणि थोडगा रोड, शिवाजी चौक किंवा हिनालॉज, आझाद चौक इथं जे वाहतुकीची कोंडी होत आहे ट्रॅफिकची, त्याबद्दल आपलं काय असणार आहे? वाहतुकीचा जे प्रश्न आतापर्यंत सुटला नाही ते माझ्या दृष्टिकोनानं ते सुटल, पण त्याच्यात मला त्या व्यापारीने बी सहकार्य करावं लागेल आम्हाला. म्हणजे कसं आहे की ते आपण लातूरमध्ये जाते वेळेस आपण बघता की लातूरमधून बसस्टँड ते गोलाईपर्यंत असे पांढरे पट्टे मारले आहेत रोडच्या बाजूला, आणि 8 दिवस गाडी पार्किंग अलीकडच्या इकडच्या भागामध्ये समजा लेफ्ट साईडला 8 दिवस, आणि एकाकडचा रस्ता समजा मोकळा, आणि 8 दिवस झाली की त्याला राईट साईडला गाड्या थांबायचं आणि लेफ्ट साईडचा रस्ता मोकळा. असं आपल्याला काही नियोजन लावता येत असेल आणि व्यापारी जर सहकार्य करत असेल तर एक खूप चांगला मार्ग निघणार आहे वाहतुकीचा. कसं आहे, कारण की शिस्त नाही. आता समजा मला त्या लेफ्टच्या दुकानला जायचं आहे तर मी राईटला गाडी लावणार आणि त्या दुकानला जाणार. मग तिथं येऊन मी गाडी काढणार नाही, मग मी राईटच्या दुकानामध्ये येणार इकडच्या या बाजूला. मग त्याच्यामध्ये काय होतं की ते आझाद चौक ते बस स्टँडकडे जाणारी गाडी आहे, ते गाडी कुठून घेणार आहे? रस्त्यामध्ये गाड्या येडे वाकडे पार्किंग झालेले, एक गाडीचा टोन इकडं एक इकडं, असं काही पार्किंग जर लावले तर रस्ता कुठून मोकळा राहणार आहे? मग मी पहिल्याच मीटिंगमध्ये CO साहेबाला घेऊन आमचे सर्व नगरसेवक समध्याला घेऊन शहराच्या ते व्यापाऱ्यांसाठी व्यापारींना विश्वासामध्ये घेऊन त्यांना बोलायचं आहे की आपल्याला 8 दिवस तुमच्या दुकानाच्या बाजूला पार्किंग राहील आणि इकडचा भाग मोकळा राहील गाड्या जाण्यासाठी. मग 8 दिवस सोमवार टू सोमवार, मग दुसऱ्या सोमवारी त्या भागामध्ये गाड्या राहील आणि इकडचा जे भाग आहे ते रस्त्यासाठी वाहतुकीसाठी ठेवेल. आणि ट्रॅफिक पोलीस DYSP साहेब आहेत, PI आहेत, त्यांना 2 माणसं असं नेमवायचं आहे की जे 8 दिवसामध्ये जर समजा अलीकडचे गाडी लावले त्याला तुम्ही फाईन मारा. गाडी बिलकुल अलीकडचा जे भाग आहे ते मोकळा राहील रस्ता. म्हणजे त्याच्यामध्ये काय, कुणाला अर्जंट बी दवाखान्याचा असेल, समजा कुणाला अर्जंट जायचं असेल तर त्याला प्रॉब्लेम येणार नाही आणि त्याची गाडी बस स्टँड परत जाणार आहे. असं माझं नाही, बरोबर आहे. हे खूप चांगला मुद्दा तुम्ही या चर्चेच्या निमित्तानं आलेला आहे.
त्याला सोडून मला एक सुचवायचं आहे तुम्हाला की हे जे वाहतुकीची कोंडी होत आहे त्याला पार्किंगची व्यवस्था नाही. मग आपल्याकडे मेन रोडला माता रमाई आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी जी नियोजित जागा ठेवलेली आहे त्याचा वापर आपल्याला करता येईल, किंवा जनता भोजनालयाच्या पाठीमागचा जो रोड आहे तो वापरत नाही तिथं पार्किंगची व्यवस्था करता येईल, किंवा DCC बँकेच्या समोर जे मद्यपींचा त्रास DCC बँकेला आणि तिथल्या व्यापाऱ्याला होतो आहे त्या रोडवरील आपल्याला पार्किंगची व्यवस्था करता येईल, किंवा थोडगा रोडमध्ये जे मधल्या बाजूने ओपन स्पेस आहे तिथेही आपल्याला पार्किंगची व्यवस्था करता येईल. म्हणजे नगरपालिका प्रशासनानं आणि आपण नवीन निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांना ही गावची समस्या आहे, कुठल्या एका प्रभागाची नाही. त्यासाठी मिळून जर ठोस काही केला तर नक्कीच शहराच्या वाहतुकीचा कोंडीचा जो प्रश्न आहे तो सुटेल आणि नागरिकांना रहदारी करायला सोयीचं होईल असं या निमित्तानं वाटतंय. तिथं जर गल्ली वाईज वॉल बसले, समजा काही समजा भीमनगरमध्ये फॉल्ट आला, पाईप लिकेज झाला, तर ते भीमनगरची पाईपलाईन बंद व्हावं, बाकी गल्लीची बंद होऊ नये. असं काही नियोजन वॉल बसविता येत असेल तर मी ते प्रयत्न करणार आहे. गल्ली वाईज वॉल बसविण्याचा प्रयत्न करणार. नगरपालिकेमध्ये आलेले आहे त्यांची एक विकासाच्या बाबतीत एक सरळ दृष्टी आहे, त्यांना एक विजन आहे की आपल्या भागातील नागरिकांच्या समस्या त्यांना सोडवायच्या आहेत. मग ते पाणी असेल, कचरा असेल, नाली असेल, स्वच्छता असेल, किंवा रिझर्वेशन उठवून त्या ठिकाणी काही विकास योजना आणता येतील का, अशी दृष्टी या युवक नेतृत्वांची जे नव्यानं निवडून आलेले आहेत त्यांची आहे. त्यात शेख अय्याज भाई एक आहेत. खूप खूप धन्यवाद शेख अय्याज भाई, तुम्ही DDM न्यूज चॅनलला येऊन आमच्याशी छोटेखानी संवाद साधलात. आपल्या पुढील सर्व वाटचालीसाठी आमच्या DDM न्यूज चॅनलच्या वतीनं शुभेच्छा. धन्यवाद.